Hello, students. Let us continue to discuss the reasons for the rise of the novel. We have gone through the introduction of this particular topic, and let us understand this particular reason, the rise of middle class. The rise of middle class became the significant reason for the rise of the middle novel. The rise of the novel as a literary form. The 18th century is known as the social history of England for the rise of middle classes. With the unprecedented rise in trade and commerce, the English masses were becoming increasingly wealthy, and many poor people were finding themselves in the rank of respectable persons. So, see here, मिडल क्लासचा उदय 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये झाला. व्यापार आणि उद्योगामध्ये गरीब माणसाने प्रवेश केला आणि ती माणसं मग हळूहळू श्रीमंत बनायला लागली. त्यांची लाईफस्टाईल चेंज व्हायला लागली. These people started to give an aristocratic touch to their appearing. हा एक भाग झाला. दुसरा भाग याच्यामध्ये असं लक्षात येईल आपल्याला, this class of readers had until now been neglected by high class writers. आतापर्यंत नाटकांच्या मध्ये या मध्यमवर्गीय जीवनाचं लोकांचं चित्रण करण्यात आलेलं नव्हतं. सर्वसाधारणपणे नाटक कुणासाठी लिहिलं जायचं तर श्रीमंत माणसांच्यासाठी लिहिलं जायचं. त्या काळाचा विचार करता, इंग्लंडमधील त्या काळाचा विचार करता उच्चवर्णीय लोकांच्यासाठी टाइमपास करण्यासाठी नाटकं लिहिली जायची. आणि त्यामुळं तुमच्या लक्षात येईल की शेक्सपियरच्या नाटकामध्ये असणारी मुख्य पात्र ही राजा, राणी आणि सरदार तुम्हाला दिसतील. And opposite to that, in a novel, you will never find a king, you will never find a queen. You will find the common men and women and their struggle, their successful life. कादंबरीमध्ये सर्वसामान्य माणसांचं जीवन, त्यांचा संघर्ष हा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. The literary works previous to the 18th century were almost invariably meant to be the reading of the high strata of the society. The up and coming middle classes of the 18th century demanded new kind of literature. म्हणजे ज्या आतापर्यंतच्या साहित्य प्रकारामध्ये फक्त उच्चवर्णीय लोकांना खुश करण्यासाठी लिहिलं जात होतं, त्याच्यापेक्षा वास्तववादी काहीतरी असावा अशा प्रकारचा आग्रह ह्या नवीन उदयास येणाऱ्या मिडल क्लासनं धरलेला होता. And this kind of literature should be in conformity with their temper and be designed as well as to voice their aspirations
as to cater for their tastes. म्हणजे त्यांच्या जीवनाशी निगडीत या मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनाशी निगडीत काही गोष्टी, काही घटना त्याच्यामध्ये लिहिल्या जाव्यात, अशा प्रकारचा आग्रह हा या मिडल क्लासच्या उदयानं साहित्य प्रकारामध्ये आणलेला होता. England was then becoming a country of small and big traders and shopkeepers. These people, according to a critic, took little interest in the exaggerated romances of impossible heroes and picturesque stories of intrigue and villainy which had interested the upper classes. म्हणजे ज्याच्यामध्ये रोमांस असतो, खूप एक्झॅगरेटेड, अतिशयोक्ती असते, वास्तववादी जीवनापासून थोडंसं दूर असतं, आणि कट कारस्थानं आणि विलनी हे उच्चवर्णीय लोकांना जे आवडत होतं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आम्हाला द्या, असा जो आग्रह या ठिकाणी होता, तो आग्रह आपल्याला या मध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाचं जीवन मांडणारं लाईफ या कादंबरीमध्ये लिहिलं गेलं. सर्वसामान्य माणसांचा संघर्ष या कादंबरीमध्ये लिहिला गेला आणि त्याचं कौतुकही या ठिकाणी तुम्हाला झालेलं पाहायला मिळेल. त्यामुळं द राईज ऑफ द मिडल क्लास इनडायरेक्टली सपोर्टेड द राईज ऑफ द नॉव्हेल. कारण का या मिडल क्लासच्या मागणीनुसार साहित्य प्रकारामध्ये बदल होत गेला आणि लोकांच्या अपेक्षेनुसार त्याच्यामध्ये कथा येत गेल्या. म्हणून ऑलिव्हर एल्टन नावाचा एक जो समीक्षक आहे तो असं म्हणतो, It came to express far better than poetry could do the temper of the age and race. कवितेमध्ये एका विशिष्ट अशा कालावधीचं, विशिष्ट अशा एजचं, विशिष्ट अशा जाती धर्माचं, तिथल्या लोकांच्या जीवनाचं प्रतिबिंब दिसत नाही की जे प्रतिबिंब आपल्याला पूर्णपणे या कादंबरीच्या प्रकारामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून डॅनियल डेफो असेल, रिचर्डसन असेल, फिल्डिंग असेल, ही सगळी जी लेखक मंडळी त्या काळामध्ये त्यांनी जे कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली, त्यांचं योगदान कादंबरी मोठी करण्यामध्ये, त्याची सुरुवात ही विसरता येत नाही. Right from Richardson and Fielding to the very modern times, the novel has kept up its explicit and implicit purpose of teaching something to the reader. हे कादंबरी शिकवतेच वाचकाला. या पात्रांच्या माध्यमातून कादंबरी काहीतरी नेहमी शिकवत असते. There is a moral and didactic purpose. The moral and didactic aim of literature was taken for granted in the 18th century. आणि म्हणून पिरियॉडिकल एसेज जशी एखादी कथा सांगायचे, त्या पद्धतीनं मोरॅलिटी टीच करणं, नैतिकता सांगणं, गुड कंडक्ट ऑफ द कॉमन पीपल कसं असावं, हे सगळं या ठिकाणी आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून रिचर्डसनची पहिली कादंबरी, सॅम्युएल रिचर्डसनची पहिली कादंबरी पामेला असेल, की जीवनामध्ये प्रिन्सिपल्स कसे फॉलो करायचे, तत्व कशी फॉलो करायची, एक उत्तम उदाहरण म्हणून त्या कादंबरीकडे आपण पाहू शकतो. ओके, we will discuss the remain part in the next lecture.